स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतुपत्र करण्यात आले आहे। तसेच IIT मुंबई आणि भारत जेन यांच्या समवेत शासनाने सामंजस्य करार केला आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन व डीप टेक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणे, तसेच संशोधन, नवोन्मेष व उच्च मूल्य उत्पादनाची परिसंस्था निर्माण करणे या हेतूने राज्यात विशेष धोरण अंमलात आणण्यात येणार आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत सायबर सुरक्षा धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे। राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। राज्याच्या सार्वभौम डेटाची आणि अनुप्रयोगाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येईल। राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्याच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीचे कार्य हे केंद्र करेल। उपक्षेत्र 3 सुरक्षा, गुन्हे तपासणी तसेच आपत्ती प्रतिरोधकता व रस्ते सुरक्षा सक्षम करणे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अद्ययावत फौजदारी कायदे संहितेच्या अंमलबजावणीस गती देण्यात येत आहे। तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था, पोलीस नोंदीचे 100% डिजिटलायझेशन, सक्षम CCTV यंत्रणा, सर्व जिल्ह्यामध्ये प्रगत न्यायवेधक सायबर केंद्र कार्यान्वित करणे आणि ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे नियोजन आहे। मानव वन्यजीव संघर्ष निवारणाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत। वन्यजीवांच्या हालचालीची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, रात्रीच्या गस्तीसाठी विशेष थर्मल ड्रोन आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सौर कुंपण योजना यासाठी निधी उपलब्ध केला जाईल। जे मध्ये बोलत असतील त्यांचे पैसे कट केले जातील।